नमस्कार मैत्रिणींनो. तर जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये असं वाटत असेल, की आज मला बाळाची हालचाल खूप कमी जाणवते किंवा जाणवतच नाही आहे. काल जितकं बाळाची हालचाल जाणवत होती, तितकी आज का जाणवत नाही आहे? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कधी नॉर्मल असतं आणि कधी डॉक्टरांकडे लगेच जायचं असतं. हे आज आपण समजून घेणार आहोत. तर बाळाची हालचाल पहिली कधी जाणवते? तर साधारणपणे पहिलं बाळ असेल तर 18 ते 20 आठवड्यानंतर तुम्हाला बाळाची हालचाल होणे जाणवू शकते आणि दुसरं बाळ असेल ते 16 ते 18 आठवड्यापासून तुम्हाला बाळाची हालचाल ही जाणवत असेल. सुरुवातीला बाळाची हालचाल ही मासा हलल्यासारखी किंवा फुलपाखरू उडाल्यासारखी किंवा पोटात गुदगुल्या झाल्यासारखी वाटते. बघा, बाळाची हालचाल तुम्हाला नॉर्मल का वाटू शकते याबद्दल तुम्हाला काही नॉर्मल कारणं मी सांगणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही घाबरू नका. खालील काही कारणं तुम्हाला नॉर्मल असू शकतात. जर बाळ झोपलेलं असेल, तर तुम्हाला ती हालचाल जाणवणे कमी वाटते. बाळ दिवसातून 20 ते 40 मिनिटं सतत झोप घेत असतं. जर आई खूप कामात असते, काम, चालणं, लक्ष जर आईचं दुसरीकडे असेल, तर हालचाल जाणवत नाही. आणि प्लेसेंटा जर पुढच्या बाजूला असेल, तर यामुळे हालचाल थोडी उशिरा जाणवते. आणि सुरुवातीचे जर तुमचे महिने असतील, जसे की 20 आठवडे ते 24 आठवड्यांपर्यंत हालचाल रोज सारखीच असेल असे नसते. बघा मैत्रिणींनो, जर ही लक्षणं तुम्हाला दिसली, तर तुम्ही दुर्लक्ष मुळीच करू नका. तर ताबडतोब लगेच डॉक्टरांकडे जा. जर दिवसभरात बाळ हलतच नसेल, तेव्हा आधी रोज हलायचं, अचानक त्या बाळाची हालचाल खूप कमी झाली आहे, पोटात वेदना होत आहे, रक्तस्राव होत आहे किंवा पाणी अंगावर जात आहे, तेव्हा चक्कर येणे, डोकेदुखी, डोळ्यासमोर जर अंधारी येत असेल, तर अशी काही लक्षणं तुम्हाला जर दिसली, तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जा. कारण हे सीरियस साईन असू शकतात. काय होते, की बाळाची हालचाल आईला जाणवत नाही आणि या काळात आई खूप घाबरून जाते. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याआधी तुम्ही हे सोपे उपाय करून नक्की पाहू शकतात. जसे की डाव्या कुशीवर झोपा, थोडंसं गोड खा, जसे की फळे, दूध किंवा ज्यूस. शांत जागेत डोळे बंद करून पोटावर हात ठेवा, थंड पाणी प्या. साधारण या उपायांमुळे 30 मिनिटात बाळाची हालचाल जाणवायला हवी. नाहीतर तुम्ही डॉक्टरांकडे नक्की जा. तुम्ही 7व्या ते 8व्या महिन्यानंतर डॉक्टरांकडे जाता, तेव्हा तुम्हाला डॉक्टर किक काउंट करायला लावतात. म्हणजेच बाळाची जी हालचाल आहे ती काउंट करायला लावतात. तर 28व्या आठवड्यानंतर किक काउंट करणे खूप महत्त्वाचं आहे. किमान 2 तासात बाळाची 10 ते 12 हालचाली जाणवल्या पाहिजे. जर त्यापेक्षा तुम्हाला कमी जाणवत असतील, तर डॉक्टरांना तुमच्या नक्की सांगा. बाळाची हालचाल जाणवत नसली आणि तुम्ही जर डॉक्टरांकडे गेल्या, तर डॉक्टर कोणत्या तपासण्या करतात? तर डॉक्टर सोनोग्राफी करतात, NST टेस्ट करतात किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा मोजतात. या टेस्ट करून बाळ सुरक्षित आहे की नाही हे डॉक्टर पाहत असतात. शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणींनो, आईची शंका ही कधीही चुकीची नसते. कदाचित ही गोष्ट नॉर्मल पण असेल, म्हणून दुर्लक्ष करू नका. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल आज बाळाची हालचाल होतच नाही आहे, तर डॉक्टरांना नक्की भेटा. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेग्नन्सी व बेबी केअर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.